आम्ही टोल नाका होऊन देणार नाही. टोलाचा तुम्ही रिपोर्ट असं करता तुम्ही आज बघू. तुमच्या सगळ्या चोऱ्या पकडल्यात मी. हो, तुम्ही नॅशनल हायवेच्या मालमत्तेवर MSRTCचा टोल असू शकतो का? उत्तर द्या, उत्तर द्या. मीडिया समोर उत्तर द्या. मीडियाला उत्तर विचारा, उत्तर विचारा, उत्तर विचारा, उत्तर विचारा ना. हो का नाही? उत्तर विचारा, उत्तर द्या ना. हो, उत्तर द्या ना. कशाला बाहुली बनता? कोणाची कशाला बाहुली बनता? करायचं काय? खाली डोक्यावरती पाय, खाली डोक्यावरती पाय. बघाव बघाव टोल नका बघाव, बघाव बघाव टोल नका बघाव. NHI हाय हाय, 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 NHI हाय हाय. चिठ्ठीचं करायचं काय? चिठ्ठीचं करायचं काय? इकडे टोल नाकाचा विचार करायचा नाही. आगरी जोशी समाज आमच्याकडे कोणी विचार करायचा MSRTCचा हा टोल दैसे टोल नाका MSRTCचा आहे. हा मुंबई एंट्री पॉइंट आहे, हा नॅशनल हायवेचा नाही. म्हणून MSRTCचा टोल हा मुंबई एंट्री पॉइंटवरच असला पाहिजे. आता मंत्री महोदय बोलतात कसा टोल नाका होतो बघू. प्रताप सरनाईक बोललो, आम्ही पण दाखवतो ना. आम्ही पण आगरी आहोत, आमच्या सोबत आदिवासी आहेत. आम्ही दाखवतो ना कसा होतो. आम्ही काय सहन करायचं का? कायद्यामध्ये NHIनी निगेटिव्ह उत्तर दिलेलं आहे, पण यांचा इगो हर्ट झालेला आहे. त्याच्यामुळे यांनी आज दौरा लावला. या दौऱ्यामध्ये आम्ही मंत्र्यांना आमची सांगायला आलो, यांनी उलटा NHIला झापलं. पण कसं आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी तुम्ही सुद्धा समोर प्रश्न विचारला, त्यांना उत्तर देता आलं नाही. नॅशनल हायवेच्या जागेवर MSRTCचा टोल होत नाही. दुसरं ऑक्ट्राईज दाखवायचं आहे, तिकडे मोठं टेंडर काढून 1500 कोटीला हा मॉलसाठी रेस्टॉरंटसाठी हा TDR दिलेला आहे. सरकार नेमकं करते कोणासाठी? महापालिका हॉस्पिटल बांधतात की शॉपिंग मॉल बांधतात? आणि आम्ही ऑफिसमध्ये मरतो, आम्ही कामाला जात नाही, आम्ही मरतो. आज प्रताप सरनाईक त्यांचा एरिया सोडून आमच्या एरियामध्ये टोल नाका लावण्यासाठी आले. आम्ही सहन करणार नाही. ऐसा भी कहा जा रहा है कि 13 तारीख को शिफ्ट किया जाएगा. अभी वो उधर शिफ्ट करो, थाना में लेके जाओ. इधर नहीं आने देंगे. देखो आपके सामने उनको रॉन्ग साइड से भी नहीं भेजा हमने. कायदा कानून सबके लिए एक है. मंत्री हो या गरीब हो, उनको लाइन में भेजा है हमने. लोकशाही है. MSRTC का टोल नाका यहाँ पे NHI पे आ सकता है, तो वो स्टेट में किधर भी लेके जा सकते हो. जाओ गढ़चिरौली लेके जाओ, नहीं तो प्रताप सरनाईक के घर पे लेके जाओ. ये नियम में नहीं है. यहाँ पे टोल नाका नहीं होने देंगे. हम लोग के रोड जो खराब है वो रोड NHI ने ठीक करे और यहाँ पे ट्रैफिक की समस्या सॉल्व करे. यहाँ पे देखो 2-3 पैचेस है, वो कम से कम 2 साल से पेंडिंग है. उनके टेंडरिंग में कुछ प्रॉब्लम हुआ. हम लोग लास्ट टाइम आंदोलन करने वाले थे, हम लोग को रोका गया कि आप आंदोलन मत करो, हम लोग करते करके. आज भी बारिश गया, सब गया, आज भी वो रोड नहीं बन रहा है और ट्रैफिक रोड की वजह से हो रहा है. ये बाकी की चीजों वहाँ पे बिन बुलाए लेके आते, उनका कोई इश्यू नहीं है. रोड खराब है, इनका नियोजन खराब है, इनके पुलिस खराब है. काम करता का मला माहिती नाही, पण त्यांची चौकशी सुद्धा लागलेली आहे. पण मूलभूत रोड होत नाही आणि टोल नाका पाहिजे, पैसे छापायचं काम आहे. पैसे पाहिजेत. 2027ला जर जैसा टोल नाका संपतोय तर आता गरज काय हो शिफ्टिंग करायला? शिफ्टिंगचे पैसे खायचे काय कोणाला?